शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी बुधवारी दुपारी 4 नंतर निकाल. सूत्रांची माहिती. विधिमंडळामध्ये निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू. ठळक फक्त मुद्दे वाचले जाणार. आमदार अपात्रतेचा प्रकरण न्यायप्रविष्ट, त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही. आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. अध्यक्षांच्या निर्णयावर दोन्ही बाजू सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात. नार्वेकर अध्यक्ष म्हणून की कार्यकर्ता म्हणून काम करतात ते पाहावं लागेल. अनिल परवांची खोचक प्रतिक्रिया. विझलेला मशालीचा उजेड पडत नाही. राजापूरच्या सभेतून मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार निशाणा. नार्वेकर आधी आजारी होते, मात्र अचानक बरेही झाले. न्याय देणारेच आरोपीला घरी जाऊन चहापान करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान धोक्यात. संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांवर निशाणा. राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं पाहिजे की मी कोर्टाच्या कक्षेमध्ये येत नाही, निकाल देत नाही. आंबेडकरांचा नार्वेकरांना टोला. राहुल नार्वेकर कायद्याला धरून निर्णय देणार नाहीत असं वाटतं. त्यांनी योग्य निर्णय दिला नाही तर सुप्रीम कोर्ट काय करतं हे पाहणं महत्त्वाचं. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाशी माझा संबंध काय? नरहरी झिरवाळ यांचं विधान. 2022 मध्ये विरोधात असतात म्हणाले होते. कायद्यानुसार शिंदेंचं आमदार अपात्र ठरतात. मी आधी ठाम होतो, आता मी तिथे नाही. 2024 मध्ये सत्तेमध्ये असताना झिरवाळांचा घुमजाव. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर झिरवाळांची विधानं. अपात्रतेच्या सुनावणीनंतर मुख्यमंत्री शिंदेच असतील. दीपक केसरकरांचा दावा. आम्हाला न्याय मिळणार याची आम्हाला खात्री. आमच्याकडे बहुमत आहे. सर्व तरतुदींचं पालन केलंय. दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री विधिमंडळाचे नेते, त्यामुळे नार्वेकर त्यांना भेटले. आमदार अपात्रता निकालाआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीवर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. मी राजीनामा देणार नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची TV9 मराठीला माहिती. विरोधकांच्या टीकेला राहुल नार्वेकरांचं उत्तर. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 2 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर होणार सुनावणी. हिंगोलीमध्ये 10 जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा. धाराशिव, परभणीला सह इतर मराठवाड्यातील सभा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये. मराठवाडा संपर्क प्रमुख आनंदराव जाधवांची माहिती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज गडचिरोली दौऱ्यावर. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची गडचिरोलीतून सुरुवात करणार. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेल्या 9 महिलांचा सन्मानही केला जाणार. धनगर आरक्षणाच्या याचिकेवरील आज पुन्हा सुनावणी. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी हायकोर्टात याचिका. 63 पुरावे न्यायालयामध्ये सादर. जागावाटपासंदर्भात मवियाची आज दिल्लीमध्ये बैठक. जागावाटपावर आज दिल्लीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता. खासदार संजय राऊत दिल्लीमध्ये दाखल. मवियाच्या बैठकीचं निमंत्रण नाही तर 48 जागा लढवण्याची वंचितची तयारी असल्याची प्रकाश आंबेडकरांची माहिती. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमधील घटक पक्ष. संजय राऊतांचा दावा. तर प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवावी. संजय राऊतांची भूमिका. अकोल्यातून मी लढेन किंवा नाही त्याने फरक पडणार नाही. मी मुंबईतून सुद्धा लढेन, पण आधी जागावाटपाचा ठरवा. ठाकरे गटाच्या ऑफरवर प्रकाश आंबेडकरांची भूमिका. दक्षिण ईशान्य मुंबईतील जागेवरून वाद निर्माण होणार नाही. जागावाटपाचा तिढा शरद पवार सोडवतील. खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून संजय राठोडांना विचारणा. TV9ला विश्वसनीय सूत्रांची माहिती. भावना गवळींविरोधातलं वातावरण पाहता राठोडांना निवडणुकीमध्ये उतरवण्यासाठी भाजपही अनुकूल असल्याची माहिती. माझी उमेदवारी भक्कम. खासदार भावना गवळींची प्रतिक्रिया. वरिष्ठ पातळीवर माझ्या उमेदवारीबद्दल चर्चा नाही. माझ्या उमेदवारीवरून विरोधक वावड्या उठवत असल्याचाही आरोप. भाजपचे खासदार असलेल्या विदर्भातील 3 लोकसभा मतदारसंघांवर अजितदादा गटाचा दावा. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा मतदारसंघावर दादा गटाचे राष्ट्रीय महासचिव सुबोध मोहितेंचा दावा. मागची बाजू तुम्ही सांभाळा, आम्ही मुंबईची खिंड लढवतो. बीडमधल्या पांढरवाडीमधल्या सभेमध्ये जरांगे पाटील यांचं वक्तव्य. देशात आंदोलन झालं नाही असं आंदोलन होणार. सोशल मीडियामध्ये जागृती करा. जरांगेंचं आवाहन. बीडच्या राजा पिंपरीमध्ये जरांगे पाटलांचं जोरदार स्वागत. जरांगेंचा सुरू आहे गोदाकाठच्या 123 गावांचा दौरा. दौऱ्यामध्ये जरांगे पाटलांचे मराठा समाजाला मुंबईत येण्याचं आवाहन. दुसऱ्यांना धक्का न लावता मराठा आरक्षण देणार असं दादा म्हणाले. जरांगे पाटलांनी थोडा संयम बाळगावा. संजय बनसोडे यांचं वक्तव्य. मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना खड्ड्यामध्ये जाऊ द्या. आधी लेकरं बाळांचं कल्याण करा, मग राजकारण करा. मनोज जरांगेंची सर्वपक्षीय नेत्यांवर टीका. सरकारनं सुरुवातीला जरांगेंना आस दाखवली, मागण्या लगेच पूर्ण होणार नाही अशी आस का दाखवली? राजू पाटील यांचा सवाल. तर मागण्या मान्य झाल्यानं जरांगेंनी दबावाची नीती वापरली. राजू पाटील यांचं विधान.
जरांगेंविरोधात उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल. मनोज जरांगेंनी मुंबईमध्ये आंदोलन करू नये यासाठी याचिका. हेमंत पाटील असं याचिकाकर्त्यांचं नाव. तुम्हीच छगन भुजबळांना मराठ्यांच्या अंगावर सोडलं, तुमचं खरं रूप समोर आलं. मनोज जरांगेंचा अजित पवारांवर जोरदार निशाणा. दुसरं ताट देणं म्हणजे मराठा समाजाची फसवणूक, आम्ही आमच्या मतावर ठाम. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सल्ल्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. 54 लाख कुणबी दाखले देणं आम्हाला मान्य नाही. खाडाखोडी करून बोगस कुणबी नोंदी दाखवण्यात आल्याचा प्रकाश शेंडगेंचा आरोप. तर 54 लाख कुणबी नोंदींविरोधात आम्ही चॅलेंज करणारच, शेंडगेंचा इशारा. 20 तारखेपासून मुंबईत ओबीसींचंही आंदोलन होणार. मराठा समाजाआधी आम्ही आझाद मैदानाची मागणी केल्याचा प्रकाश शेंडगेंचा दावा. 2000 गाढवं, डुकरं आणि गुरं घेऊन मुंबईला येणार, प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा. देवेंद्र फडणवीसांना 2024 नंतर नाटकं एकांकिकाच करावी लागणार. संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार. ज्या लोकसभेवर आम्ही लढणार त्यांच्याशी चर्चा झाली. पवारांनी लढणाऱ्या जागांमधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्याची जितेंद्र आव्हाडांची माहिती. 2024 मध्ये केंद्रात भाजप आलं नाही तर दादांसोबत गेलेल्या आमदार साहेबांची माफी मागतील. सध्या आमदारांच्या मनामध्ये घालमेल सुरू. शरद पवार गटाच्या राजेश टोपेंचा दावा. महायुती एकसंधपणे लोकसभेला सामोरं जाणार. मराठवाड्यामध्ये 8 पैकी 8 जागा महायुतीला मिळतील. संजय बनसोडे यांचा दावा. मी 4 वेळेस निवडूनही मंत्री झालो नाही. विधान परिषद आमदार विक्रम काळेंनी मंचावरून खंत व्यक्त केली. संजय बनसोडे पहिल्याच वेळेला आमदार होऊनही मंत्री झाले. परभणीमधल्या अजित पवार गटाच्या मेळाव्यात विक्रम काळेंकडून खंत व्यक्त. तुम्ही वकील देणार आहात का? नितेश राणेंवरील प्रश्नावर नारायण राणेंचा सवाल. मला नको ते प्रश्न विचारू नका. नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणेंची प्रतिक्रिया. शरद मोहोळच्या कुटुंबाचं काम मोठं. हिंदू असल्यामुळे आज आधार देण्यासाठी भेट घेतली. पोलीस योग्य तपास करत आहेत. शरद मोहोळच्या पत्नीची भेट घेतल्यानंतर आमदार नितेश राणेंची प्रतिक्रिया. तलाठी भरतीच्या निकालावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आक्षेप. गुन्हे दाखल असलेलीही परीक्षेमध्ये पास झाल्याचा आरोप. निकालामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ. तलाठी भरतीबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया बघता सरकार अजिबात गंभीर नसल्याचं स्पष्ट. पुरावे मागण्यापूर्वी गृह मंत्रालयाकडून किती एफआयआर आणि काय कारवाई झाली याची माहिती घ्या. रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी घेतली अजित पवारांची भेट. सर्व भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाकडून घेण्याची शेट्टींची मागणी. तलाठी भरती परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचाही शेट्टींचा आरोप. तलाठी परीक्षेमध्ये मोठ्या गोंधळाचा आरोप. परीक्षा 200 मार्कांची असूनही मिळाली 214 मार्क. विरोधकांच्या आरोपानंतर फडणवीसांकडून चौकशीचं आश्वासन. तलाठी भरती संदर्भातील मेरिट लिस्ट याच आठवड्यामध्ये लागणार. तलाठी भरती प्रक्रियेमध्ये कुठलीही अनियमितता झालेली नाही. राज्य सरकारकडून तलाठी भरती प्रकरणी स्पष्टीकरण. संजय राऊतांना मेंटल हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज. राऊतांनी किती लोकांच्या प्रपंचामध्ये हस्तक्षेप करत देशोधडीला लावलं याची यादी जाहीर करणार. संजय राऊतांच्या टीकेनंतर राधाकृष्ण विखे पाटलांचा इशारा. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न. हे सरकार आल्यावरच त्यांना वेतनवाढ दिली. त्यांच्या मोबाईल ग्रॅच्युइटीचा प्रश्न सोडवतोय. मागच्या सरकारच्या काळामध्ये एक बैठकही झाली नव्हती. फडणवीसांचं वक्तव्य. तपोवनामध्ये पाहणी करताना मुख्यमंत्र्यांसमोरच अंगणवाडी सेविकांनी फोडला टाहो. योग्य आणि वेळेवर मानधन मिळावं अंगणवाडी सेविकांची मागणी. कोल्हापूर सांगली पूर व्यवस्थापन प्रकल्पाला अर्थ मंत्रालयाची मंजुरी. जागतिक बँक 2300 कोटी देणार. पुराचं पाणी दुष्काळाच्या ठिकाणी वळवता येईल यासाठी प्रयत्न. उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. हरिद्वारमध्ये 250 कोटींच्या पतंजली गुरुकुलमची पायाभरणी. राजनाथ सिंहांकडून पायाभरणी. काम पूर्ण झाल्यावर जगातील सर्वात मोठं गुरुकुल असणार. राज्यात JN1चे 111 नवे रुग्ण तर मुंबईमध्ये 22 जणांची नोंद. सोमवारी मुंबईमध्ये प्रथमच JN1च्या 22 नव्या रुग्णांची नोंद. 22 रुग्णांपैकी 2 रुग्ण मुंबई बाहेरील. पुणे लोकसभा मतदारसंघाच्या रिक्त जागेवरून निवडणूक आयोगावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे. एवढे दिवस निवडणूक का घेतली नसल्याचा जाब विचारत पोटनिवडणुका घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यासाठीचे आदेश. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील वादग्रस्त एसपीओला अखेर स्थगिती. विद्यार्थी संघटनांच्या विरोधामुळे प्रशासन नमलं. आंदोलनाच्या मूलभूत हक्कावर गदा येणार असल्यानं विद्यार्थी संघटनांचा नवीन प्रणालीला कडाडून विरोध. साताऱ्याच्या पुसेगावातील बैलगाडा शर्यतीमध्ये हारड्या राज्याची बैलगाडी पुसेगाव हिंदकेसरी मैदानाची ठरली मानकरी. मुंबईतील साहिल प्रतिष्ठानची बैलगाडी खटाव तालुक्यामधील पुसेगावात सेवागिरी यात्रेनिमित्त करण्यात आलं होतं बैलगाडी शर्यतीचं आयोजन. मंत्रालयाला घेराव करण्यासाठी अमरावतीमधून निघालेले प्रकल्पग्रस्त पोलिसांच्या ताब्यात. 300 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मुंबईत जाण्यापासून रोखण्यात आलं. मोर्शीतील अप्पर वर्धा धरणासाठी शेतजमिनीच्या मोबदल्यात शासकीय नोकरी न दिल्यानं शेतकरी आक्रमक.
धुळे जिल्हा झाला लंपी मुक्त. गेल्या 2 महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये एकही लंपी बाधित जनावर आढळलं नाही. धुळे जिल्ह्यामधल्या 2024 अंगणवाड्या बंद. जिल्ह्यामधील अंगणवाडी कर्मचारी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संपावर. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली जिल्हा एड्स नियंत्रण आणि प्रतिबंध विभागाची मासिक आढावा सभा. जिल्ह्यामध्ये 9 महिन्यामध्ये करण्यात आल्या 2,79,192 तपासण्या. राज्यामधल्या बहुप्रतीक्षित शिक्षक भरती प्रक्रियेमधील रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू. आतापर्यंत 12,000 पदांची जाहिरात दिल्याची माहिती. अण्णासाहेब पाटील महामंडळाची शैक्षणिक कर्ज योजना. मराठा मुलांना 40 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्जावर व्याज माफी. शैक्षणिक कर्ज योजनेवर लवकरच शासन निर्णय होण्याची शक्यता. नाशिकच्या येवल्यामधल्या म्हाडा वसाहतीमध्ये घाणीचं साम्राज्य. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष. धाराशिव शहरामध्ये घाणीचे साम्राज्य. नगर परिषद प्रशासनाचं दुर्लक्ष. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. इगतपुरीमधल्या नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा. पाईपलाईन फुटून नाल्यातील घाण त्यातच साचत असल्यानं पाणी दूषित. नगरपालिकेचं दुर्लक्ष. लातूरच्या जळकोटमधील ढोर सावंगी गावामध्ये मुक्कामी असलेल्या एसटी बसमधील 40 लिटर डिझेल चोरीला. चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. तपास सुरू. नागपूरमध्ये ई रिक्षाच्या बॅटरी चोरी करणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 52,000चा मुद्देमाल जप्त. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधल्या श्री पंचगंगा वरद विनायक मंदिर परिसर हजारो दिव्यांनी उजळला. भाविकांची नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी गर्दी. अयोध्येमध्ये साकारण्यात येणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीचं थेट बदलापूर कनेक्शन. बदलापूरचे चित्रकार सचिन जुवाटकर यांनी मूर्तीसाठी साकारले चित्र. देशातील 4 चित्रकारांची. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनामध्ये 9,35,38,445 रुपयांच्या मुद्देमालाचे मूळ मालकांना हस्तांतरण. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमधील मुद्देमाल, मोबाईल, दागिने, हरवलेल्या वस्तू आणि चोरीच्या जप्त करण्यात आलेल्या मालाचं हस्तांतरण. वसई विरार शहरामधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार. शहरामध्ये 12 उड्डाणपूल आणि 7 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचा प्रस्ताव. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनाचं काम 100% पूर्ण. मुंबईतल्या हवेच्या दर्जामध्ये सुधारणा. सोमवारी मुंबईचा हवा निर्देशांक 98 वर. समाधानकारक श्रेणीमध्ये नोंदवला गेला हवेचा दर्जा. मुंबईतील अटल सेतूवरही एलईडी फुलपाखरं लागणार. सुशोभीकरणाची पालिकेवर जबाबदारी. येत्या 12 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण. कांदिवली ते दहिसर भागामध्ये आज पाणी पुरवठा कमी दाबानं होणार. बोरिवली टेकडी जलाशय क्रमांक 2 रिक्त करण्यात येणार असल्यानं या भागामध्ये पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार. ठाण्यामधल्या घोडबंदरमधील काही भागामध्ये आज पाणी पुरवठा बंद. घोडबंदर इथल्या आनंदनगर भागामध्ये जलवाहिनी स्थलांतरित करण्याचं काम हाती घेण्यात येणार. धुळ्यात जिल्हा नियोजनाच्या बैठकीला गिरीश महाजनांची ऑनलाईन हजेरी. नियोजन मंडळाच्या अनेक सदस्यांनी व्यक्त केली नाराजी. धुळे लोकसभेसाठी काँग्रेसनं मागवली इच्छुकांची नावं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांच्या सूचनेनुसार इच्छुक उमेदवारांची नावं आजपर्यंत प्रदेश कार्यालयामध्ये कळवण्याचं आवाहन. जळगावमधल्या चोपडा तालुक्यामधल्या अडावत गावातील तरुणांचा मनसेमध्ये प्रवेश. चेतन पवार आणि गौरव सोनवणेच्या नेतृत्वाखाली असंख्य विद्यार्थ्यांचा मनसे सेनेमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यामधल्या फुलेवाड्याचा विकास आराखड्यांचा आढावा. फुलेवाडा भिडेवाड्यातील स्मारकांच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचं अजित पवारांचं आश्वासन. परदेशातील नोकरीचं आमिष दाखवून तरुणांची लाखोंची फसवणूक. मुंबई पोलिसांकडून रॅकेट उद्ध्वस्त. उरणमधील सामवेदा लॉजिस्टिक गोदामाला भीषण आग. विंधने कंठवली गावाजवळच्या गोदामाला आग. विरारमध्ये शिंदेगडाच्या कार्यकर्त्यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन. सूर्या प्रकल्पाचं 100 MLD अतिरिक्त पाणी मिळण्यासाठी आंदोलन. भिवंडी महापालिकेच्या अतिरिक्त कामाच्या ताणामुळे स्वच्छता कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू. कर्मचारी कृती समितीकडून पालिका मुख्यालयासमोर निदर्शनं. फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांचा राजीनामा. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन लवकरच नव्या पंतप्रधानांची घोषणा करणार. आम आदमी पक्षाकडून राज्यसभेसाठी 3 उमेदवारांचा नामांकन अर्ज दाखल. दिल्लीमधील राज्यसभेच्या 3 जागा जानेवारी अखेरीस रिक्त होत असल्यानं नामांकन दाखल. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचा चौथ्यांदा ऐतिहासिक विजय. विजयानंतर पंतप्रधान मोदींचा शेख हसीना यांना अभिनंदनाचा फोन. काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला परवानगीची प्रतीक्षा. मणिपूरमधून 14 जानेवारीला सुरू होणार यात्रा.
अदानी समूहाचा 42,700 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार. तमिळनाडू ग्लोबल इन्व्हेस्टर समिट 2024 मध्ये करारावर स्वाक्षरी. मोदींबद्दल अवमानजनक वक्तव्यानंतर मालदीवच्या उच्चायुक्तांची दिल्लीमधल्या परराष्ट्र मंत्रालयाला भेट. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या वादावर चर्चा. रविवारी मालदीव सरकारनं 3 मंत्र्यांना केलंय निलंबित. पंतप्रधान मोदींबद्दल मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर इस्रायल भारतासोबत. इस्रायल आजपासूनच लक्षद्वीपवर खाऱ्या पाण्याला गोड बनवणाऱ्या प्रोजेक्टवर काम सुरू करणार. बिल्किस बानो प्रकरणामधल्या आरोपींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका. सर्वोच्च न्यायालयानं सर्व आरोपींची सुटका रद्द केली. सर्वोच्च न्यायालयानं बिल्किस बानो यांच्या सर्व याचिका स्वीकारल्या. अयोध्येमध्ये लावण्यात आलाय मोठा एलईडी स्क्रीन. एलईडी स्क्रीनवर रोज संध्याकाळी रामचरित मानस्य करण्यात येतंय प्रसारण. पैठणीचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या येवलातून रामलल्लासाठी सोने चांदीचे जर असलेला शेला पितांबर भेट दिला जाणार. कापसे फाउंडेशनचे पंतप्रधान कौशल्य विकास केंद्र अंतर्गत दिव्यांग आणि अनाथ कारागिरांची अनोखी सेवा. भगव्या रंगानं झळकते संपूर्ण अयोध्या. राम जन्मभूमीच्या रस्त्यावर लावण्यात आले आहेत भगवे ध्वज. जनकपूरमध्ये काही तृतीयपंथी अयोध्येमध्ये दाखल. तृतीयपंथीयांनी घेतलं हनुमानाचं दर्शन. श्रीरामाबद्दलच्या भावनाही केल्या व्यक्त.